आता मी आहे ताम्हिणी घाटात आणि आज आपण चाललो आहे दापोलीला. आता 2-3 दिवस सुट्टी आहे, तर म्हणलं थोडंसं फिरून येऊया. आणि तिथे आता थोडंसं ताम्हिणी घाटात थांबलो. मस्त माहोल आहे, थांबा तुम्हाला दाखवतो तिथे. इथे आपली गाडी आहे, खूप मस्त वाटते. चला पुढे जाऊया. ताम्हिणी घाट आपण क्रॉस करतोय. शनिवार रविवार असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे, त्यामुळे हळूहळू दापोलीला आणि चेक इन केलं. तर मी तुम्हाला रूम दाखवतो, नंतर जास्त खराब होईल त्यापेक्षा आधी दाखवतो. अशी रूम आहे, इकडे 2 चेअर आहेत, इकडे बेड आहे. इकडे आरसा आहे आणि इकडनं असा व्ह्यू आहे. ही बाल्कनी आहे, इकडनं असा व्ह्यू आहे. इकडे टीव्ही आहे, इकडे टीव्ही आहे, एसी पण आहे आणि हे वॉशरूम आहे. ठीक आहे, नॉर्मल वॉशरूम आहे. ठीक आहे, थोडं फ्रेश होऊया, आराम करूया आणि मग एक्सप्लोर करूया दापोली. इथं आपला मागचा ब्लॉग बघायचा चालू आहे. तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. मस्त झोप झाली. संध्याकाळचे 5 वाजले आणि आता पुढं त्या जवळच मुरुड बीच आहे, ते दापोलीचं मुरुड बीच आहे. तर जाऊया बीचवर आणि बघूया तिकडे कसं आहे. आपण आलो बीचवरती, मस्त आहे. इकडे क्राऊड पण मस्त आहे आणि सनसेटचा टाईम आहे, खूप मस्त आहे. दाखवतो तुम्हाला. पाणी पण एकदम क्लिअर आहे, खूप मस्त आहे आणि संध्याकाळचा टाईम आहे त्यामुळे तर अजून भारी वाटतं. इकडे सगळे आलेले आहेत, खूप जास्त गर्दी आहे. आज शनिवार आहे ना, त्यामुळे.
आता इकडनं मी सनसेट बघतो आम्ही. पाणी एकदम मस्त आहे, खूप छान वाटतं, भारी आहे. पाणी एकदम स्वच्छ आहे. बीच पण एकदम क्लीन आहे, व्हाईट सँड बीच आहे इथं. पाणी पण एकदम क्लिअर आहे आणि इथे वॉटर स्पोर्ट्स पण भरपूर चालू आहे. एकदम मस्त आहे. दापोली येणार असाल तर मुरुड बीच कन्सिडर करू शकता. खूप छान बीच आहे आणि एकदम क्लीन आहे बाकी बीचेसपेक्षा.